मिस्टर अँड मिसेस सदाचारीचं पोस्टर आपण पाहिलेलं, आज गाण्याचा पहिला लुक पाहतोय, पहिलं गाणं पाहतोय आणि टीजर पाहतोय. आपण सुरुवात करूया सदाचारी सिनियर्सपासनं. त्यांना आपण विचारूया की तुमचा शिवा आणि त्याची सून कशी आहे, काय सांग. अतिशय मॅच्युअर्ड ॲक्टर दोघंही. मला काम करताना खूप आनंद वाटला. मला जे पाहिजे होतं त्यांच्याकडनं मिळालं, त्यामुळे मलाही देता आलं आणि असं करून आमचे सीन खूप छान झाले आहेत एकंदरीत. आणि एकंदरीतच वातावरण खूप छान होतं. आमचे दिग्दर्शक खूप चांगले आहेत, आशिष वाघ, आणि निर्माते पण तेच आहेत मला वाटतं. त्यामुळे एकंदरीत सगळं वातावरण छान होतं आणि चांगलं झालं फिल्म. माझ्या आत्तापर्यंतच्या करिअरमध्ये हा वेगळा रोल असेल. मस्त वरात पाहिली आणि आम्हीही फेटे बांधलेलेच आहेत. कसं वाटलं आजचं वातावरण इतकं मोठं? म्हणजे तुझं काय आता संजय लीला भन्साली म्हणा, पण तरी पण कसं वाटलं? कोणाला तू माईक मध्ये धरलं, मी बोलू की संजय लीला भन्साली म्हणल्यावर तूच बोलायचं ना. नाही, खरंच इतकं छान लॉन्च झालं आहे आणि प्रत्येकजण प्रेसमधला जो पण आज इथे जी पण व्यक्ती इथे आली आहेत, दे ॲग्री टू इट की खूप चांगलं लॉन्च झालं आहे, खूप चांगल्या पद्धतीने पोर्ट्रे होते फिल्म. कारण पहिलंच लॉन्च जेव्हा असं होतं आणि तुम्ही सगळे खूप छान दिसत आहात फेटे घालून. पण एक कलाकार म्हणून मी खरंच भाग्यवान समजतो स्वतःला, कारण की अशी फिल्म पदरात पडणं आणि ती इतक्या चांगल्या पद्धतीने प्रेक्षकांपर्यंत, आम्हाला खात्री आहे की चांगल्या पद्धतीने प्रेक्षकांपर्यंत पोचवल्या जाईल. कारण ज्या पद्धतीचा लॉन्च झाला आहे आज, त्याच्यावरून कळतं आहे की निर्माते दिग्दर्शक जे लोक आहेत त्यांना ते दे आर विजनरी आणि त्यांना कसं ते पोर्ट्रे करायचे. आत्तापर्यंत ट्रेलर आउट झालं असणार आहे आणि प्रेक्षकांना मला खात्री आहे की ते खूप आवडेल. मी जेव्हा मोठ्या स्क्रीनवर ते पाहिलं तर आय वॉज मेस्मराइज्ड आणि ॲक्च्युली आय वॉज शॉर्ट ऑफ वर्ड्स की जेव्हा मला पहिल्यांदा विचारलं कसं वाटतं वैभव, असं झालं माझं. नॉट बिकॉज इट्स माय फिल्म किंवा आय एम ॲन इंटिग्रल पार्ट ऑफ इट, पण एक थर्ड पर्सन म्हणून पण जेव्हा मी त्याच्याकडे बघितलं तर खरंच खूप छान झाली आहे फिल्म. म्युझिक खूप छान झालं आहे आणि जेव्हा या सगळ्या गोष्टी एकत्र, इट्स अ टीम वर्क, तर जेव्हा एकत्र सगळं ती भट्टी जमते ना, तर कुठेतरी प्रेक्षक म्हणून मला जाणवतं की हे मनापासून केलं आहे. ते नक्की प्रेक्षकांना जाणवेल. जे 19 फेब्रुवारीला प्रेक्षक नक्कीच फिल्म सुपरहिट करतील. प्रार्थना, ह्यावेळेस गेल्या वर्षी मितवा सुरू होता आणि यावेळेस मिस्टर अँड मिसेस सदाचारी, दोन्हीही तितकीच ॲम्बिशियस प्रोजेक्ट्स आहेत. आपण जेव्हा बघतोय तेव्हा कळतं आहे. आत्ताची फिलिंग? तुला खरं सांगू तर आय एम रिलॅक्स्ड नाव, बिकॉज 1 वर्षापासून तुम्हाला खूप वेळा भेटली आहे. आता मला कळलं आहे की ओके, माईकसमोर कॅमेरा आल्यावर मला हे बोलायचं असतं, हे असं वागायचं असतं. तो मी तरी प्रयत्न करते. आज मी खूपच अशी साडीवारी नेसल्यामुळे अशी थोडी सोजवळ विचारते, जिथे बोलताच नाही आहेत तिथे वागणं तर शक्य. भावनाओं समजू तिला सोजवळ असं म्हणायचं. हां, पण तुम्हाला ते फिल्मच्या माझ्या गाण्यावरनं पण कळलं असेल मी किती छान असं फुलॉन नऊवारी नेसून अगदी फुलॉन तयार झाली आहे. सो कमिंग बॅक टू द पॉईंट की एक्साइटमेंट लेवल वाढलं आहे, पण थोडीशी काम झाली आहे. बिकॉज मला माहिती आहे, आय नो दिस प्रोजेक्ट नाव, आय नो दिस, हे काय होणार आहे ह्याचं. दिस इज माय बेबी अँड वी नो दॅट हे कुठल्या लेवलवर जाणार आहे. सो एक्सायटेड आहे. फक्त आता एवढंच आहे की मितवामध्ये एक वेगळं कॅरेक्टर होतं, कॉफीमध्ये एक वेगळं कॅरेक्टर होतं आणि मी नक्की सांगेल तुम्हाला माझ्या कपड्यांवरनं आणि आमच्या ओव्हरऑल, तू ट्रेलर पाहिल्यास त्याच्यावरनं तुम्हाला लक्षात येतच असेल की खरंच खूप वेगळी फिल्म आहे. सो मी नेहमीच प्रयत्न करते की आवडेल माझ्या ऑडियन्सला, असं काम करायचा प्रयत्न करते. नवीन वर्षाची सुरुवात आहे आणि हे परत एक वेगळा प्रयत्न केला आहे. होप तुम्हाला आवडेल. स्वतःला डान्सर म्हणून तू डिस्कवर करतोयस वगैरे म्हणायला काही हरकत नाही. आम्ही तुला असं फार धमासान नाचताना बघतोय, तर हा एक्सपिरियन्स तुझ्यासाठी का? ॲक्च्युली पहिलंच गाण्याच्या इतकं नाचलो आहे मी, कारण बरेच लोक म्हणायचे की तू चांगला नसतो, पण कधी कोणी असा चान्स नाही दिला ऑन स्क्रीन की इतके स्टेप्स असतील. तर खूप मजा आली आणि शिकायला खूप मिळतं. कारण जेव्हा तुमचा डान्स पण इम्प्रूव्ह होतो, कारण तुम्ही बघितल्या तुम्हाला कळतं की कुठेतरी लाईनिंग चुकतं आहे, किंवा जेव्हा तुम्ही मॉनिटरवर बघता स्टेज डान्सिंग इट्स अ डिफरंट थिंग्स. जेव्हा तुम्ही कॅमेरासमोर डान्स करता तेव्हा कुठे कितपत एनर्जी एक्सपेक्टेड आहे, शॉर्ट्स कोणते आहेत, तर या गोष्टी बऱ्याच शिकायला मिळाल्या आणि सगळ्या चांगल्या कोरिओग्राफरसोबत काम करायला मिळालं. आणि गाणी महत्त्वाचं म्हणजे एका डान्सरला ते जेव्हा गाणं त्याच्या डोक्यात बसतं ना, की जेव्हा गाणं आवडतं तेव्हा तो अजून मनापासून नाचतो आणि सगळी गाणी मला खूप आवडली. त्यामुळे ते जे बऱ्याच लोकांनी बघितल्यावर रिस्पॉन्स असा दिला की तू मनापासून नाचला आहेस. आय थिंक त्याचं कारण कुठेतरी म्युझिक कंपोजरला पण जातं की इतकं छान त्यांनी कंपोज केलं आहे की प्रेक्षकांना पण त्याच्यावर नाचायला नक्की आवडेल. प्रार्थना, तुला आम्ही बऱ्याचदा स्टेज परफॉर्मन्सेस करताना पाहिलं आहे, पण इथे कम्पेअर टू वैभव तू थोडी आवर्त घेतलं आहेस का? असं माझ्या नऊवारीमुळे
म्हणजे ते ॲक्च्युली त्या गाण्यात पण बोल म्हणजे ह्याचेच आहे. ते गाणं तर मुलगाच त्या मुलीसाठी म्हणतो. आणि आधी असं यांचं होतं की आपण असे वेगळे लुक ठेवू, मे बी इंडियन वेस्टर्न जास्त ठेवू. त्यामुळे मी फुल ऑन रिहर्सल केले होते. पण मग त्यांना असं वाटलं की नाही, ही थीम जी आहे त्याच्याप्रमाणे तू साडीच नेसली पाहिजे. साड्यानंतर ना म्हणणं जमत नाही असं झालं. प्रार्थनाचं कसं झालं होतं, मी जास्त रिहर्सल केले बरं का वैभव, म्हणलं ओके दाखव वैभव काय काय स्टेप्स आहेत. ओके सुपर माझे झाले आहेत. आणि मग ती अशी पडकं तोंड, एक मिनिट इथे काहीतरी अडकतंय, एक मिनिट इथे मला काही स्टेप्स देऊ नका प्लीज. ॲक्च्युली होती गाण्याची, तर ती अशी वैभव म्हणलं काय झालं तुला, काय ती साडी आहे म्हणे नऊवारी. तर सगळे याचे स्टेप्स होते सगळे माझ्याकडे आले. आणि प्रार्थना बिचारी ठीक आहे मी एवढंच करते आता, ठीक आहे बाकी याला द्या आता स्टेप्स. हो. आणि मग एक स्पेशल तो स्कर्ट मी सांगितला, म्हणजे मला घालायचं ॲटलीस्ट ते साल्सामध्ये तरी मला तो जो स्टेप होता त्याच्यात मला प्लीज स्कर्ट घालू दे. आणि म्हणून मग मी तेवढा पोर्शन फक्त वेस्टर्न घालून केला आहे. अदरवाईज पूर्ण इथून खाल्लंय. हां खाल्लं मला. बाय द वे ह्याच्या व्यतिरिक्त म्हणजे आता हे गाणं तर झालंच आहे, ह्याच्या व्यतिरिक्त एक खूप सुंदर गाणं जे आम्ही मॉरिशसला शूट केलं आहे, ते लव्ह सॉन्ग आहे, ते पण लवकरच रिलीज होईल. त्याच्यात ते इतकं कमाल झालं आहे कारण मॉरिशस आणि लोकेशन्स आणि ओव्हरऑलच म्हणजे आपण म्हणतो ना एका हिरोईनला जे ड्रीम असतं ओपन कारमध्ये तुम्ही फुल ऑन इमोशन्सनी नाचताय, स्लो मूवमध्ये तुम्ही एकमेकांजवळ येत आहे, असे सगळ्या स्टेप्स आणि सगळं त्याच्यात केलं. आणि ते इतकं सुंदर झालं आहे मॉरिशसला. सो सगळे एक्सपेक्टेशन्स आय थिंक ऑडियन्सला हे सगळं आवडेल, नक्की आवडेल आणि ते एन्जॉय करतील. येस, डेफिनेटली. थँक्यू सो मच. मी असं एक्सपेक्ट करते नेक्स्ट अवॉर्ड शोजला तुम्ही ही गाणी स्टेजवरती परफॉर्म कराल आणि तेव्हा प्रार्थनाला खूप नाचायला मिळेल. थँक्यू. आणि नऊवारी नसू दे म्हणजे मी ते सगळे फुलं तुझ्या चॉईस. थँक्यू सो मच. ऑल द बेस्ट फॉर द मूवी. कॅमेरामॅन दीपक सोबत श्वेतांबरा सावंत, राश्री मराठी.